नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। थंडीचे दिवस आहे आणि छान असा पालक यायला सुरुवात झालेली आहे। आता मी तुम्हाला या पालकापासून वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। आपल्याला वाटत असेल हे पालकाची पानं सुद्धा नाही आहे, परंतु ही पालकाचीच पानं आहे। बघा किती मोठी अशी थंडीमुळे झालेली आहे ही। आता या याच्यापासून वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्या आधी मी तुम्हाला अळूच्या पानाच्या आणि भाजीच्या वड्या कशा करायच्या ते दाखवलेले आहे। आता आपण पालकच्या वड्या कशा करायच्या ते बघू। आता या वड्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी 2 चमचे क्रिस्पी येण्यासाठी रवा घालणार आहे। रव्याऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ सुद्धा घालू शकता असेल तुमच्याकडे तर। याच्यामध्येच मी चवीला लाल तिखट घालणार आहे, थोडी हळद, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचा ठेचा घातलेला आहे मी। याच्यामध्ये आलं घालायचं नाही आहे, कारण शक्यतो मी आलं मसाल्याच्या भाजीमध्ये घालते, कारण आल्यामुळे त्याची चव बदलून जाते। हिरवी कोथिंबीर आणि हा क्रश केलेला कांदा घालणार आहे मी, कारण याच्यामुळे याला चव छान येते। कांदा क्रश करूनच घालायचा आहे, नाहीतर आपण जेव्हा वडी करू तेव्हा ती वडी छान व्यवस्थित होणार नाही। आणि आता हे बेसन पीठ मी छान भिजवून घेणार आहे। मी कांदा जो घातलेला आहे तो क्रश करून थोडासा 2 मिनिटं 2-3 थेंब तव्यावर तेल टाकून परतून घेतलेला आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला वडी छान करता येईल। जर जाड असेल तर आपल्याला वडीला तो फैलवता येणार नाही। एवढं घट्ट मिश्रण मी केलेलं आहे आणि आता हे 5 मिनिटांसाठी मी असं साईडला ठेवून घेणार आहे। रवा छान मुरेल तो। आता मी पोळपाटावर हे थोडंसं असा दाब देऊन घेते, कारण याच्यामुळे आपल्याला वड्या छान थापता येतील। हा जो कडक भाग आहे हा नरम करून घेते आणि याच्यावर प्रत्येक पानाला मी आता असं करून घेते। तुम्ही एकत्र सुद्धा करू शकता, परंतु बाकीची पानं दबू शकतात। अशा पद्धतीने मी हे करून घेते। फक्त या दांडीवरच आपल्याला लाटणं फिरवायचं आहे आणि आता वड्या करून घेऊ। आपण हव्या त्या आकारात आपल्याला वड्या करू शकता अशा पद्धतीने। पान जसं लहान मोठं असेल तशी तुम्ही वडी करू शकता। माझ्या वड्या तयार करून झालेल्या आहे। आता मी हा तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहे। याच्यासाठी पसरट भांडच घ्यायचं आहे। थोडं तव्यावर तेल काढून घेते, खूप जास्त घालायचं नाही आहे। आणि आधी गॅस फुल करायचा आणि नंतर गॅस मंद करायचा, कारण आपल्याला हे मंद गॅसवर भाजायचे आहे। पालकाची पानं तशीच थोडी नाजूक असतात, त्याच्यामुळे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर हे मंद गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती या वड्या ठेवून घ्यायच्या आहे। आणि पालकाची पानं जर लहान असतील तर 2-2 किंवा 3-3 पानाची एक वडीसुद्धा तुम्ही बनवू शकता, किंवा पालकाची पानं लहान असतील तर गोल रोलसुद्धा बनवू शकता। पातळसुद्धा तुम्ही हा करू शकता आणि नंतर तळूनसुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीने हालटून पालटून घ्यायचं आहे। हाताला जर चटका भाजत लागत असेल तर तुम्ही सराट्याच्या साहाय्याने किंवा उलथणीच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। छान आतलं बेसन होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। थोडं तेल लागलं तर तेल वरून घालू शकता। आपल्याकडे पालकाची पानं जर छोटी असतील तर आपण चिरून सुद्धा बेसन पीठ घालून वाफेवरती ह्या करू शकता। माझ्या कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहे। ह्या वड्या आपल्याला कढी आणि भाकरीसोबत खूप छान लागतात आणि आपण अशा सुद्धा ह्या खाऊ शकतो पकोड्यासारख्या। खूप क्रिस्पी झालेल्या आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।